जप तप करून गाजवता आली असती हुकूमत, जप तप करून गाजवता आली असती हुकूमत, तर शिवरायांनी घेतली नसती स्वराज्याची शपथ. जप तप करून गाजवता आली असती हुकूमत, तर शिवरायांनी घेतली नसती स्वराज्याची शपथ. झालं असतं परिवर्तन फक्त शब्दांनी, झालं असतं परिवर्तन फक्त शब्दांनी, राजमहल सोडला नसता गौतम बुद्धांनी. सुटले असते प्रश्न घेऊन शिक्षा, सुटले असते प्रश्न घेऊन शिक्षा, तर भीमानेही घेतली नसती धम्माची दीक्षा. आणि जर कवितेने मिटलं असतं माणसा माणसांमधलं अंतर, जर कवितेने मिटलं असतं माणसांमधलं अंतर, तर नामदेवानेही स्थापन केली नसती पॅन्थर. स्वराज्याची गरज तेव्हा होती, धम्माच्या दीक्षेची गरज तेव्हाची होती, पॅन्थरची गरज तेव्हाची होती. आज जर आपल्याला सभागृहाच्या टाळ्यांमध्ये अडकलेल्या कवींना बाहेर ओढून काढायचं असेल, तर तरी आम्ही बोलून यायची गरज आहे. आज हा कार्यक्रम नेमका काय सांगणं गरजेचं आहे. पण मला वाटतं या कार्यक्रमाची जी कविता त्या कार्यक्रमात मी सादर करत होतो आणि त्या कवितेने मला ओळख दिली, ती पहिल्यांदा मी सादर करतो आणि नंतर बाकी आपला प्रवास सुरू होईलच. देशभक्तीच्या खोट्या टिमक्या मारणाऱ्यांनो, एकदा सांगाच नेमकं तुमचं ह्या देशासाठी काय योगदान आहे. देशभक्तीच्या खोट्या टिमक्या मारणाऱ्यांनो, एकदा सांगाच नेमकं तुमचं ह्या देशासाठी काय योगदान आहे. अरे पुनर्जन्मावरती आमचा विश्वास नाहीच, पण बाबासाहेबांचा दुसरा जन्म म्हणजे संविधान आहे, संविधान आहे. बुद्धाची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या, बुद्धाची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या, आणि बाबासाहेबांचा संघर्ष जाणणारा आणि कधीच करणार नाही आत्महत्या. जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे, ज्यांनी जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे, सावित्रीला समजून घेतलं पाहिजे. त्या मुरया बनून फिरता जेजुरीच्या गडावर, त्या मुरया बनून फिरता जेजुरीच्या गडावर. म्हणून आजचा शिवाजी, आजचा ज्योतिबा नोटा उधवतोय, शिट्ट्या मारतोय तमाशाच्या फडावर. हेलपाट मारून पायाचं सालपट गेलं, हेलपाट मारून पायाचं सालपट गेलं. टाळ कुठला ऊर फुटला, डोळं मिटलं, धोतर पिटलं. टाळ कुठला ऊर फुटला, डोळं मिटलं, धोतर पिटलं. पण विठ्ठल काही पावलाच नाही, पण विठ्ठल काही पावलाच नाही. ज्याने पंढरीच्या गाभाऱ्यातल्या अंधारात बुद्धच चोरला, तो पंढरीचा चोर अजून गावलाच नाही, तो पंढरीचा चोर अजून गावलाच नाही. वर्गाबाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं, वर्गाबाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं, म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही. वर्गाबाहेर बसणाऱ्यानं संविधान लिहिलं, म्हणून संविधान वर्गाच्या आत शिकवायचं नाही. अरे ही असली कसली शाळा आहे, फळ्यासारखा इथं माणसांच्या मनाचा रंग सुद्धा काळा आहे. रस्त्यावरती पडलेला खड्डा आणि बुजवलेला खड्डा, रस्त्यावरती पडलेला खड्डा आणि बुजवलेला खड्डा, यापेक्षा सेल्फीत घ्या पाण्या वाचून काळजाला आणि मातीला पडलेल्या भेगा. अरे सरकार ढेरपोट्यांचं असलं तरी देश कष्टकऱ्यांचा आहे. रामदेव बाबा पोटाची भूक मिटवण्यासाठी अरे एखादा तरी शिकवाना योगा. बेडकाचं लग्न लावणाऱ्या आणि आंबे खाऊन पोरं काढणाऱ्या, बेडकाचं लग्न लावणाऱ्या, आंबे खाऊन पोरं काढणाऱ्या आणि दगडाला थंडीता भरला म्हणून तपासणाऱ्या देशात माणसाच्या पोटी सुद्धा जन्माला येतील दगड. अरे मिठीत घेऊन पोटात घुसून पाठीत खंजर खुपसला. अरे माणसा आता तरी डोळे उघड. दगड मारून जाळपोळ करून दंगल घडवता येते, पण माणूस घडवता येत नाही. दगड मारून जाळपोळ करून दंगल घडवता येते, पण माणूस घडवता येत नाही. ज्यांच्या विचारांचा पायाच मजबूत नसतो त्यांना क्रांतीचा कळस चढवता येत नाही. वेदना होतात मनाला, एक खंत आहे.
वेदना होतात मनाला एक खंत आहे, जनतेला लुटणारे जात प्रस्थापित साधू संत आहे. वेदना होतात मनाला एक खंत आहे, जनतेला लुटणारे प्रस्थापित साधू संत आहे. आनाजी मंबाजी नथुराम दाभोळकरांचे मारेकरी आजही जिवंत आहेत. कालही आलं होतं, आजही विमान येत आहे. कालही आलं होतं, आजही विमान येत आहे. सत्तेला आव्हान ठरणाऱ्यांना पुन्हा वैकुंठाला घेऊन जात आहे. म्हणून राजकारणात समाजकारण, समाजकारणात राजकारण, सारी सारी गजगज नुसतं झालंय गजकरण. राजकारणात समाजकारण, समाजकारणात राजकारण, सारी सारी गजकरण नुसतं झालंय गजकरण. काल फक्त प्रश्न संविधान वाचण्याचा होता, आज संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे. काल फक्त संविधान वाचण्याचा प्रश्न होता, आज संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे. म्हणून माझ्या कवितेच्या सुरुवातीला बुद्धाची करुणा आणि बाबासाहेबांचा संघर्ष आहे, बाबासाहेबांचा संघर्ष आहे, बाबासाहेबांचा संघर्ष आहे. जय संविधान. याच सूत्राला धरून पुढे एवढंच म्हणू इच्छिते की जर वाटते तुम्हाला घनघोर युद्ध व्हावे, जर वाटते तुम्हाला घनघोर युद्ध व्हावे, तर वाटते मलाही भगवान बुद्ध व्हावे. शस्त्रे करा फुलांची अनबोल अमृताचे, शस्त्रे करा फुलांची अनबोल अमृताचे, दुर्वास फार झाले थोडे प्रबुद्ध व्हावे. आणि या प्रबुद्ध होण्याच्या प्रवासात मी येथे आमंत्रित करीत आहे रवींद्र दादा कांबळे यांना. जय भीम. उजळून गेला समाज माझा, उजळून गेला समाज माझा, भीमरायाच्या ज्ञानाने. उजळून गेला समाज माझा, भीमरायाच्या ज्ञानाने. भीमरायाच्या ज्ञानाने, माता रमाईच्या त्यागाने. भीमरायाच्या ज्ञानाने, माता रमाईच्या त्यागाने. कविता घेतोय. आग होती व्यक्त झाली काळजाची, आग होती व्यक्त झाली काळजाची. वेद नाही माय माझ्या लेखनाची, वेद नाही माय माझ्या लेखनाची. स्वागताला भीत नाही संकटानं, स्वागताला भीत नाही संकटानं. एवढी केली तयारी मी मनाची, एवढी केली तयारी मी मनाची. मनगटाला एवढा हा जोर आहे, मनगटाला एवढा हा जोर आहे. बांधते राखी बहीण दुश्मनाची, बांधते राखी बहीण दुश्मनाची. मीपणाचा रोग इतका वाढला की, मीपणाचा रोग इतका वाढला की. ढाल मी घेऊन आहे संयमाची, ढाल मी घेऊन आहे संयमाची. वागताना नम्र व्हावे एवढे की, वागताना नम्र व्हावे एवढे की. झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची. वागताना नम्र व्हावे एवढे की, वागताना नम्र व्हावे एवढे की. झोप उडली पाहिजे त्या निंदकांची, झोप उडली पाहिजे त्या निंदकांची. मी सुखाचा मार्ग माझा शोधताना, मी सुखाचा मार्ग माझा शोधताना.
मी सुखाचा मार्ग माझा शोधताना भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची, भेटली मज तत्व सारी गौतमाची. जय भीम. सर्वांना एकदा सन्मानाचा जय भीम. रचना ठेवण्या अगोदर 4 वेळे आपल्या समोर ठेवतोय की गुन्हेच कैक केले राज रोज रोज इथे मी, गुन्हेच कैक केले राज रोज रोज इथे मी, आजही पुन्हा नव्याने एक गुन्हा करीत आहे. गुन्हेच कैक केले राज रोज रोज इथे मी, आजही पुन्हा नव्याने एक गुन्हा करीत आहे. अरे द्याना कुशाल फाशी मरणास भीत नाही, अरे द्याना कुशाल फाशी मरणास भीत नाही, पोतडीत विषमतेच्या मी समता भरीत आहे. आजही पुन्हा नव्याने एक गुन्हा करीत आहे. बहुजन वर्ग आजही मोठा समुदाय असा आहे, तो आजही झोपेत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लिहावं लागतंय. शीर्षक आहे तांबडं कधी फुटणार. सताड उघडी छाती आणि निगर गट्ट मन करून, सताड उघडी छाती आणि निगर गट्ट मन करून, झोपला युगे बांधून डोळ्यावरती काळोखाची झापड. सताड उघडी छाती आणि निगर गट्ट मन करून, झोपला युगे बांधून डोळ्यावरती काळोखाची झापड. तरी तुझी झोप कशी संपना हे मला पडलेलं कोड कधी सुटणार. मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला, अरे तांबडा कधी फुटणार. तू झोपलेल्या रात्रीला तांबडा कधी फुटणार. रोजच होता दिवसा ढवळ्या येते आमच्याच महापुरुषांच्या विचारांचे खून. रोजच होता दिवसा ढवळ्या येते आमच्याच महापुरुषांच्या विचारांचे खून. अरे कशी काय बुडते इंद्रायणी तुकयाची गाथा, या धर्मांधतेच्या महामारीतही तुझा ठणकत नाही माथा. अरे कशी काय बुडते इंद्रायणी तुकयाची गाथा, या धर्मांधतेच्या महामारीतही तुझा ठणकत नाही माथा. अरे हे कुचाळकीचं बीज कुठवर आपल्याच मातीत उठणार. अरे हे कुचाळकीचं बीज कुठवर आपल्याच मातीत उठणार. मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला, अरे तांबडा कधी फुटणार. तू झोपलेल्या रात्रीला तांबडा कधी फुटणार. अरे बघ जरा वळून माग काळाच्या पडद्यावर, अरे बघ जरा वळून माग काळाच्या पडद्यावर, दिसतील तुला तुझ्याच उज्ज्वल यशाच्या पाऊल खुणा. अरे बघ जरा वळून माग काळाच्या पडद्यावर, दिसतील तुला तुझ्याच उज्ज्वल यशाच्या पाऊल खुणा. तूच सम्राट, तूच सम्राट, तूच छत्रपती आणि कुलपती, तूच खरा भूमिपुत्र आणि छत्रपती. तरीही ह्या जात्यांद मठपतीची हलगी तू किती काळ पिटणार. तरीही ह्या जात्यांद मठपतीची हलगी तू किती काळ पिटणार. अरे मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला, अरे तांबडा कधी फुटणार. तू झोपलेल्या रात्रीला तांबडा कधी फुटणार. तूच खरा नायक इथल्या महाकाव्याचा, तूच खरा नायक इथल्या महाकाव्याचा, पण का घेतला असेल कापून अंगठा एकलव्याचा. अरे तूच खरा नायक इथल्या महाकाव्याचा, पण का घेतला असेल कापून अंगठा एकलव्याचा. ह्या प्रश्नाचं काहूर अरे तुझ्या मेंदूत कधी उठणार. ह्या प्रश्नाचं काहूर तुझ्या मेंदूत कधी उठणार. का रोजच इथं कलबुर्गी पानसरे आणि दाभोळकरांच्या चिता पेटणार. त्या प्रश्नाचं काहूर तुझ्या मेंदूत कधी उठणार. का रोजच इथं कलबुर्गी पानसरे आणि दाभोळकरांच्या चिता पेटणार. काल शिवशाही आणि आज लोकशाही, काल शिवशाही आणि आज लोकशाहीची अब्रूही हीच जनावर भर चौकात लुटणार. मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला तांबडा कधी फुटणार. तू झोपलेल्या रात्रीला तांबडा कधी फुटणार. तांबडं फुटायला पाहिजे, तांबडं फुटायला पाहिजे, लोक उठायला पाहिजे. तांबडं फुटायला पाहिजे, लोक उठायला पाहिजे. झोपेतून उठलेल्यांनी या व्यवस्थेशी खेटायला पाहिजे. झोपेतून उठलेल्यांनी या व्यवस्थेशी खेटायला पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.